आदरणीय शरद पवार साहेबांचा पक्ष येणाऱ्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्पच्या नेतृत्वात काम करणार आहे असं मी म्हणत नाही बरं का. आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी असं म्हणलंय की आता आम्ही येणाऱ्या काळामध्ये ट्रम्पच्या नेतृत्वात काम करू. आणि हे सगळं का म्हणलं माहिती, त्या पार वैतागल्या. अक्षरशः हे ज्या मीडियावर न्यूज चालल्यात ना, वारंवार सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच बातमी चालू आहे मीडियाच्या माध्यमावर की पवार साहेब एनडीए मध्ये जाणार, सत्तेमध्ये जाणार, अशा बातम्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत चाललेल्या आहेत. आणि हे सगळं जे काही प्रकरण चाललंय ना, कधी बातम्या काय येतात की शरद पवार काँग्रेसमध्ये विलीन होणार, कधी बातम्या काय येतात शरद पवार भाजप सोबत जाणार, कधी बातम्या काय येतात शिवसेनेत जाणार, काहीही बातम्या येत आहेत. पण आता खरं काय आहे आणि काय होणार आहे येणाऱ्या काळामध्ये बघण्यासारखे, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात काही होऊ शकतं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पण सुप्रियाताई सुळेंचं म्हणणं आहे आम्ही जे निवडून आलो या पक्षातून त्या पक्षात विलीन होण्यासाठी नाही, किंवा आम्हाला जे लोकांनी निवडून दिलंय यासाठी नाही दिलं की इकडून तिकडं तिकडून इकडं उड्या मारण्यासाठी, असं सुप्रियाताईंचं म्हणणं आहे. आणि मला एक महाराष्ट्राच्या जनतेला बी हेच सांगायचंय, ह्या ज्या काही बातम्या चालल्यात ना फक्त माध्यमावर चाललेल्या आहेत. तसं जर बघायला गेलं तर काही होऊ शकते आपल्याला माहित आहे. पण शरद पवार साहेबांचा एक स्वतंत्र पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा त्यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे. मला नाही वाटत की तो काँग्रेसमध्ये विलीन होईल किंवा भाजपमध्ये सत्तेत जाईल. आणि ज्या काही अफवा आहेत ना, शरद पवार साहेबांचे खासदार फुटणार आहेत, आमदार फुटणार आहेत, ते अस्वस्थ आहेत, असं मला वाटत नाहीये. कारण काय आहे माहिती का, पवार साहेबांचे खासदार असू किंवा आमदार असू, मला ते वाटतच नाही की फुटतील. तुम्हाला काय वाटतंय, नक्कीच फुटतील किंवा नाही? नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हा. पवार साहेबांचे खासदार आमदार पवार साहेबांची साथ सोडतील, नक्कीच व्यक्त व्हा. आणि एक शेवटचा मुद्दा महत्वाचा सांगतो हा, हे जे काही पत्रकार बांधव आहेत ना, भाई यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो ट्रेंड चालवलाय ना, शिवसेना फुटली, पत्रकार बांधव सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आता त्यांचंही काही चुकत नाही, सूत्रांची माहिती त्यांच्याकडे असते आणि त्यांना सांगणारे नेमकं सूत्र कोण आहेत ना ते आजपर्यंत कुणाला कळलेले नाहीत. आणि सूत्रांच्या माहिती ज्या त्यांच्याकडे येतात त्याच्यावर ते बोलतात. आता खरंच फुटतात की काय हे बघण्यासारखं आहे, कारण मीडियाला जे सूत्र माहिती देतात ना ती माहिती आजपर्यंत तरी खरीच झाली. मग शिवसेनेच्या बाबतीत असेल, आता राष्ट्रवादीच्या बाबतीत पण, पवार गटाच्या बाबतीत त्यांच्याकडे सूत्राची माहिती. आता काय होतंय बाबा येणाऱ्या काळात बघा. महाराष्ट्राच्या जनतेने लोड घेऊ नका. राजकारणामध्ये ना फक्त आपण मजा घ्यायची, डोकं लावायचं नाही जास्त. हे प्रस्थापित जे राजकारणी आहेत ना आपले, ते तिकडे काहीही करू, कुंकुनही कुंकड उड्या मारू, कुंकड काही. आणि कार्यकर्त्यांनो डोक्याला टेन्शन घेऊ नका, असं आपल्याला काही